कवितेचं नाव आहे पलस, पलसाचे झाड. सादरकर्ते आहेत कवी मोहन बारकू जानकीबाई गुहे. पूर्वी पलसाचं झाड असं फुलायचं फेब्रुवारीमध्ये. जाणीव व्हायची की आता होली आली, शिमगा आला. पलसाचं झाड, पलसाचं झाड आता हे डोंगरामध्ये दुर्मिळ झालं आहे. आज दिसेनासं झालं आहे पळसाचं झाड. त्याच्याबरोबर आहे कुडीचं झाड, कुडीची शेंग. त्याच्याजवळच आहे कोहल्याची शेंग. पण हा पळस आज दुर्मिळ झालेला आहे. पळसाची झाडं ही दुर्मिळ झालेली आहेत. पूर्वी डोंगरामध्ये खूप ठिकाणी अशी पळसाची झाडं दिसायची. अशी ठिकठिकाणी डोंगरावर नजर टाकली की पांगारा फुलायचा, पलस फुलायचा, पळसाची झाडं फुलायची. रस्त्याने जाताना कडेला अशी अनेक पळसाची झाडं फुललेली दिसायची. अशा डोंगर रंगामध्ये खूप डोंगरमध्ये पळसाची झाडं फुललेली दिसायची. आज मात्र ते दुर्मिळ होत चालले आहेत. पळसाची झाडं आज फुललेली नाहीत. पांगारा कधीच नष्ट झालेला आहे, दुर्मिळ झालेला आहे. सर्व ठिकाणी याची वृक्ष लागवड करावी, पांगाराची लागवड करावी, पळसाची लागवड करावी. पलस हा झाड आपल्या ऋतूमध्ये एक कॅलेंडरप्रमाणे काम करत आहे. हा बरोबर त्याच महिन्यात फुलत आहे. पलसाचा उपयोग, पलसाचा डिंक पण असतो. डिंक खाण्यासाठी खूप छान लागतो. पलसाचा फूल असतं. पूर्वी पलसाची बिया जमा करून डाल्यांवर विकायची. त्यांना डाल्या म्हणायच्या. त्यावर विकायची बाजारात. पलसाची पूर्वी पानं हे आपण पलसाच्या पानावर पूर्वी भाजी खायचे. थोडी भाजी खायचे. पलसाच्या पानाचा उपयोग हा बशीप्रमाणे किंवा एक वाटीप्रमाणे करायची. पलसाचं पान बघत आहे. पलसाच्या झाडाच्या फाट्या पण छान असतात. डिंक असतो, छान असतो. हे पळसाचं पान, हे पळसाचं फूल आज दुर्मिळ होत चाललं आहे. पळसाच्या बिया, पळसाच्या शेंगा ह्या मोठ्या पापडीसारख्या, वालाच्या मोठ्या पापडीसारख्या असायच्या. आज त्या दुर्लभ होत चालल्या आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे पलसाचं झाड, ह्या पलसाचं आता फुललेलं आहे. म्हणजे अर्थात फेब्रुवारी महिना येईल, नंतर मग होली येईल, शिमगा येईल. खूप वर्षापूर्वी आपले पूर्वज याच पलसाच्या पानाचा रंग बनवायचे आणि त्याच्यामध्ये ह्या रंगपंचमीला, धुलवड्याला, धुलीवंदनाला ह्याचा रंग इस्तेमाल करायचे, वापरायचे. आणि होळीची राख आपल्या कपाळी लावायची. आणि हा नैसर्गिक रंग, ह्यापासून बनवलेला रंग, ह्या रंगाची उधळण करायची, ह्या रंगाने माखवायची. हाच तो आज इथे काही प्रमाणात का होईना पण पलस फुलला आहे. पलसाच्या शेंगा येतील आणि असे हे पलस नष्ट होण्याच्या मार्गावर असतील तर त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी.